दंडवत प्रणाम. मायबाप हो, अनेक कवीनं कवितेतून अध्यात्म मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला अध्यात्म शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. एक गदी माडगुळकर होऊन गेले, त्यांची एक आजरामार काराकृती आहे. ते म्हणतात की एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, आणि एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतानी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे. हे आयुष्याचं वस्त्र आहे आपले. आणि ते म्हणतात की पांघरशी जरी असला कपडा, पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा न जाशी उघडा. हे अध्यात्म आहे. येशी उघडा जाशी उघडा. कपड्यासाठी करीशी नाटक 3 प्रवेशाचे. 3 प्रवेशाचं नाटक करतो असतो माणूस. 3 प्रवेशाचं म्हणजे तरुणपण, बालपण, तरुणपण, म्हातारपण, असे 3 आयुष्य. मायबाबा अत्यंत सुंदर अध्यात्म मांडले. मायबाबा आपली एक कवी होऊन गेली, आपली कवित्री होऊन गेली. तिचं नाव बहिणाबाई चौधरी. तिनं अनेक याच्यातून कवितातून अध्यात्म मांडले. तिला बी माहिती का नाही काय माहीत, त्या अध्यात्म त्याचा अध्यात्मावर लागती आपली कविता, हे त्यांना बी माहिती का नाही का माहीत. ते म्हणतात, अरे संसार संसार नको म्हणू रे भिलावा. याला भिलावा म्हणून, भिलावा म्हणजे बिब्याचं झाड. बिब्याचं झाड माझ्या भाऊ उतत आहे, परंतु ते उतत हे खरं आहे. अंगाला काय येतं त्यानं, म्हणजे फोडं येतं अंगाला, व हे येतो, बारीक बारीक फुंश्या येतात, लाल होते. आणि त्याच्या झाडाखाली गेलं की ते त्याला ॲलर्जी येते. माणसाला, बऱ्याच लोकांना तिची ॲलर्जी असते. तर ते म्हणतात की अरे संसार संसार नको म्हणू रे भिलावा. त्याला बिब्याचं झाड म्हणू नको. तर संसार बरोबर आहे, बिब्याच्या झाडासारखा आहे. उततो तो माणसाला अंगाला, सुखदुःख येतात त्याच्यामध्ये, त्या संसारामध्ये. परंतु त्याले गोड भीम फुलं, ते झाड जे असते ना, बिब्याचं झाड जे असते ना, ते म्हणू नको रे भिलावा. त्याले गोड भीम फुलं. त्याला म्हणले लाल एक फुल असते आणि मध्ये गोडांब्याचा ठेवा असतो. त्या गोट्यामध्ये गोडांब्याचा ठेवा असतो. मायबाप, तर तसं हा जो संसार आहे, संसार हा भिलाव्याचं झाड आहे. बरोबर आहे. इथं सुखदुःख येतात माणसाला, परंतु इथंच परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. आपल्याला अव्यक्तात परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. इथंच आपल्याला परमेश्वर भेटू शकतो, आपल्याला बोलू शकतो. श्रीकृष्ण महाराजासारखा परमेश्वर येतो, आपल्याला गीता सांगतो इथंच. तर म्हणजे हे आपल्याला गोड भीम फुलं आहे. आणि त्यातला जो मोक्ष आहे तो गोडांब्याचा ठेवा आहे. मायबाप, हे असं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अध्यात्म त्याच्यातून मांडलेलं आहे. संत तुकाराम महाराजांना तर अनेक कवी होते, ते जे श्रेष्ठ कवी होते, त्यांच्या अनेक याच्यातून अध्यात्म मांडले. ते अनेक अभंगातून, अभंग म्हणजे कविताच आहे, कवितेतून ते अभंग मांडले. ते म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे, आता तरी सावध हो, आता तरी सावध हो, आणि जरा ध्यान ठेव. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. मागलं आयुष्य गेलं जाऊ द्या, वाया गेलं जाऊ द्या, परंतु इथून पुढचं आयुष्य तरी वाया जाऊ देऊ नका. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. आणि सगळ्याच्या पाया माझे दंड होतं. आपुलाले चित्त शुद्ध करा. आणि चित्त शुद्ध करून काय करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आणि चित्त शुद्ध करा, आणि हित ते करा देवाचे चिंतन. काय करा, हित ते करा देवाचे चिंतन, करून या म्हणे एकविध. आणि शेवटी म्हणतात, ते अत्यंत अध्यात्म भरले त्याने शेवटच्या ह्याच्यामध्ये. ते म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. या संसाराच्या व्यवहारामध्ये डोळ्यात धूर गेल्यासारखं राहू नका. स्वच्छ करा डोळे, आणि या संसाराकडे पहा. हा संसार दुःखमूळ आहे. संत ज्ञानेश्वरांनी देखील कवितेतून सांगितलं की हा संसार दुःखमुळं चोहीकडे इंगळ, सगळीकडे इंगळी, विश्रांती नाही, कुठंच विश्रांती नाही. रात्रंदिन तळमळ. तळमळ तर आहेच म्हणले, पण काम क्रोध लोभ सुनी पाठी लागली वडा. काम क्रोध
लोभसुनी पाठी लागली वढाळं. आणि मग काम क्रोध आणि लोभ नावाच्या कुत्र्या आपल्या मागे लागतात. आणि याच्यातून कोण सोडीन आपल्याला? सोडीन तर परमेश्वरच सोडू शकतो मायबाबा. असं अध्यात्म त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे कवितेतून अध्यात्म मांडले. एकतर कवी होऊन गेला आधुनिक कवी, तो म्हणतो की बाबा म्हणजे कधी न घेऊन नांगर हाती, कधी नांगर हातात घेतलास का? आणि पिकविलेस मातीतून मोती. काय काय अभाग्या काय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी. असं अध्यात्म त्यांनी मांडलेले त्याच्यामध्ये. काय बाबा अतिशय सुंदर गोष्ट आहे द्यायची. अशीच लोक असतात काही. आणि कधीही काम करत नाहीत, कधीही म्हणजे हातात नांगर धरत नाहीत, परंतु भगवे कपडे घेऊन हिंडतात. आणि काय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासून जाशी. आणि कुठे सोदिशी रामेश्वर, कुठे सोदिशी काशी. संत संत कवी म्हणतो की कुठं रामेश्वर शोधतो आणि कुठं काशी शोधतो. असं असं अध्यात्म मांडलेलं आहे. आणि एका ठिकाणी तर बघा संत तुकाराम म्हणते काही दुःख पाहता जवा पाडे. ह्या संसारात काय म्हणले? दुःख पाहता जवा पाडे, दुःख परवता एवढे. दुःख परवता एवढे. धरी धरी आठवण धर हे कर सावध हो, धरी आठवण. आणि मानी संताची वचन, संताची वचन मान, देवाचे वचन मान. आणि नळ नेले रात्रीने अर्धे, नेले रात्रीने अर्धे, बाळपण जरा व्याधी. रात्रीने अर्ध नेलं आणि बाळपण जरा व्याधी याच्यात आले पुन्हा या तुझ्या आयुष्यामध्ये. आणि मग तुका म्हणे पुढा, आणि आता सावध हो, नाही तर पुढा घाना जुंती जशी मुढा. ह्या संसार रूपीच्या याच्यामध्ये तू फिरशील आणि ह्या घाण्याला जुतल्या जाशील. त्यामुळं सावध हो. आणि इथून आता परमेश्वराचं चिंतन करून ह्या संसार दुःखरूपी संसारातून सुटून जाय. मायबाबा एक धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखाचे. तर मायबाबा एक जातक कथा सांगण्यात येते. तर त्या जातक कथेमध्ये एक माणूस असतो, त्याच्या मागं एक वाघ लागतो आणि तो त्या प्राणाच्या जीवाच्या आकांतानं पळतो. पण पुढं पळत पळत जाताना एक वसाड विहीर त्याला लागते. आणि ती त्या विहीर काय त्याला वाटत नाही की विहीर असेल. तिथं सगळे झाडं वाढलेली असतात. त्याला वाटतं ह्या झाडातून पलीकडे जाऊ आपण किंवा झाडात लपू, हा वाघ आपल्याला काही करणार नाही. त्याच्यात जायला जातो तो खाली पडतो. बरं पडता एका याला धरतो, कशाला? एका झाडाला धरतो, एका फांदीला धरतो. आणि खाली पाहतो तो खाली साप आहे. वने व्याघ्रम, वरीस वाघ आहे. वने व्याघ्रम कुपे सर्पम. कुपामध्ये मधात पाहतो तर सर्प आहे मोठा. धड वरी जाता येत नाही, धड खाली जाता येत नाही. आणि पुन्हा तेवढ्यात काय आहे, तुरून शेदू तर मुश्यका. आणि ते झाडलेलं झाड असतंय, त्या झाडाला वरून उंदीर तोडा येतो, कातरितो. म्हणजे वने व्याघ्रम कुपे सर्पम तुरून छेदी तर मुश्यका कर्मा भेना किंपाला येते. आणि माय बाबा, आणि एवढ्यात काय होतंय, एवढ्यात ते त्याच्या यामुळं ते एक मोहळाचं पोळं असते, ते फुटत आहे. आणि याच्या अंगावर थेंब थेंब गळत आहे, मध गळतो. आणि तो मध खाण्याचा प्रयत्न हा माणूस करतो. तेवढ्यातच सुख आहे. आणि तसंच सुख आहे माझ्या आयुष्यामध्ये. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख परवता एवढे. दुःख परवता एवढे. माय बाबा धृतराष्ट्राचे 100 मुलं मारले गेले, पण तरी त्यानं मेला का? तो आत्महत्या केली का त्यानं? नाही, मेला नाही. आणि मग तो पांडवाचं राज्य, पांडवाच्या राज्यामध्ये आनंदाने राहत होता. परंतु तो भीम काय करायचा, तो धृतराष्ट्र जेव्हा बसला की त्याला याचा आणि त्याला सांगायचा, तुझी मुळे मी असे मारले तसे मारले. म्हणजे त्याला दुःख व्हायचं, त्याला जीव नाही वाटायचं. माय बाबा ह्या अशा द्रासाला जाचाला कंटाळला तो भीमाच्या. त्यानं कंटाळला आणि वनात गेला. माय बापा वनात गेल्यानंतर त्या वनाला आग लागली. आणि मग मला सांगा, हे आंधळं कुठं पाळणार आहे? कर्मा भिने किंपला येते. कर्माला भिवून कुठं पाळता तुम्ही? आणि शेवटी मायबापो तो जळून मेलं, जळून तरफडून मेलं. मायबापो असं अध्यात्म याच्यातून कथेतून अध्यात्म म्हणजे आपल्या कवितेतून, अभंगातून संत लोकांनी मांडलेले, कवी लोकांनी मांडलेले मायबापो. आणि ते संत म्हणतात की
सावध झालो आलो हरीच्या जागरणा. सावध व्हा आणि हरीच्या जागरणाला परमेश्वराच्या चिंतनाला लागा. मायबापो, आपण कधीच सावध होत नाहीत आयुष्यामध्ये. संसाराच्या नादी लागलेलेच आपण. कधीही संसाराला सोडून दुसरं काही सुचत नाही आपल्याला. आपल्याला परमार्थ सुचत नाही, आपल्याला देव सुचत नाही, आपल्याला काही सुचत नाही. आपल्याला फक्त संसारच सुचतो आणि त्या संसारामध्ये आपण इतके भुलून जातो की आपल्याला काहीच सुचत नाही आणि सावधच होत नाहीत आपण. मग आपल्याला लहानपणी बी येडच म्हणतात, तरुणपणी बी आपली पत्नी आपल्याला येडं समजते आणि म्हातारपणी मुलं आपल्याला, आपलीच स्वतः मुलं ते म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही अक्कल नाही. असं मायबापो, असं. आणि मग तुला अक्कल येणार केव्हा मायबापो? ही अक्कल शेवटी तरी आली पाहिजे आपल्याला, शेवटी तरी आली पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना सांगितलं आहे की अनुसरल्याच्या 4च घड्या पुरेती. 4 घड्या जरी तुम्ही परमेश्वराचं ऐकलं, 4 घड्या तुम्ही संताचं ऐकलं, 4 घड्या तुम्ही ह्या कवी लोकांचं ऐकलं तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहत नाही मायबापो. पण आपण ऐकत नाहीत हा प्रश्न आहे. पण आपण ऐकलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे. आणि तुम्ही तशी करा अशी माझी तुम्हाला तुमच्या चरणी नम्र विनंती आहे. एवढी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.